सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. स्वागत आहे सगळ्यांचं नेक्स्ट लेसन मध्ये. त्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल आपण आज बोलून घेणार आहोत. डिझास्टर मॅनेजमेंट बेसिकली काय, तर आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. तर आपत्ती म्हणजे काय, तर पहिला प्रथम हे बघा, हे सुद्धा एक दोन वर्ड्सच आहेत आपल्या समोर. हे सुद्धा दोन वर्ड्सच आहे. एक आपत्ती आणि दुसरा आहे व्यवस्थापन. देअर इज अ टू वर्ड्स इन फ्रंट ऑफ अस. दॅट वन इज द डिझास्टर अँड सेकंड वन इज management. So see, management we can know. The management means what? The management म्हणजे व्यवस्थापन. Management to manage the things. Okay, the manage the things or the manage our syllables or manage our in our day-to-day life we manage the so many things. Like our mom manages the water, our mom manages our home, our mom manages our clothes. We also manages our homework. We also manage our clothes. We also manage our beds. म्हणजे आपण काय करतोय, अरेंजमेंट अशा प्रकारे करतोय किंवा अरेंजमेंट त्याची आपण करतो. म्हणजे बेसिकली मी काय बोलतोय बघा, मॅनेज म्हणजे व्यवस्थापन. आपण कशाचे व्यवस्थापन करतो, तर आपली आई जर आपण घरी रोज नोटीस केलं, आपली आई जर घरी आपण रोज चेक केलं, तर आपली आई आपल्या घरी वेगवेगळ्या म्हणजे व्यवस्थापन करत असते. म्हणजे कसे, आपलं घर कसं चाललं पाहिजे, पाणी कसं व्यवस्थित युज झालं पाहिजे, किंवा लाईटचं मॅनेजमेंट आपण बोलतो, इलेक्ट्रिसिटी बेसिकली. नाहीतर आपण आपले कपडे वगैरे ह्याचं व्यवस्थापन करत असतो. मीन्स व्हॉट, वी मॅनेज द एव्हरीथिंग फॉर अवर बेटर पर्पज. आता बघा, घरामध्ये अशी कोणती वस्तू असेल, कुठेही पाडलेली असेल, कुठेही काय असेल, वी आर ओनली टॉकिंग अबाउट मॅनेजमेंट. वी हॅवंट कम ऑन द डिझास्टर. सो दिस कीप एन इन माइंड. सो आय एम टॉकिंग अबाउट द मॅनेजमेंट फर्स्ट. म्हणजे मी दुसरा वर्ड जो आहे मॅनेजमेंट, त्याबद्दल आपण बोलतो. तर मॅनेजमेंटचं बेसिकली अर्थ काय, एक अरेंज करणं, एक व्यवस्थित अरेंज करणं, ज्याच्यामुळे आपली सोयी व्यवस्थित होते. आता बघा, फॉर एक्झाम्पल, आता जर कपड्याबद्दल बोललो, क्लॉथ्स बद्दल बोललो, तर क्लॉथ्स आपण कसे पण अरेंज केले, कुठेही फेकून दिलं, तर आपल्याला ते हवे तेव्हा त्यावेळेस ते भेटणार का? अँसर इज नो. हवे तेव्हा त्यावेळेस आपल्याला भेटणार का? अँसर इज नो. आणि ते कसेही वेस्ट होऊन जाते, राईट. वेस्ट होऊन जाईल म्हणजे टाइम आपला वेस्ट होईल. आणि त्याच्यानंतर एक सिनारिओ असा की जर कपडे वगैरे व्यवस्थित अरेंज नाही केले, तर ते कसे चुरी मारलेले असतील आणि ते पुन्हा त्याला इस्त्री करा, त्याला आयर्न करा, अँड दिस ऑल द थिंग्स वी नीड टू डू टू फॉर दी बेटर फॉर अवर बेटर क्लॉथ और फॉर अवर क्लॉथ्स टू लुक बेटर. अँड एवढं सगळं अरेंजमेंट झाल्यानंतर व्हॉट वी कॅन फाइंड आउट, व्हॉट वी कॅन सी, आपण काय बघू शकतो, तर ह्याच्यामध्ये आपला वेस्ट ऑफ टाइम पण होतो. आणि भले बघा, जे अमाऊंट ऑफ मनी ते तर सेमच लागतं, बट स्टील आपला वेस्ट ऑफ टाइम तिथे होतच आहे, बरोबर. सो हा एक सिनारिओ ह्याचा, आणि तो वेस्ट ऑफ टाइम होऊ नये म्हणून आपण काय करत असतो, मॅनेज करत असतो, आपण त्याची मॅनेजमेंट ठेवत असतो. वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ सोर्स होऊ नये. तर बघा बघा मी काय बोलतोय, वेस्ट ऑफ सोर्स आणि वेस्ट ऑफ टाइम होऊ नये, याच्यासाठी आपण बेसिकली सोर्समध्ये आपण टाइम पण कन्सिडर करू शकतो. तर वेस्ट ऑफ सोर्स होऊ नये म्हणून आपण त्या सोर्सचं मॅनेज करत असतो. त्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणत असतो. आता दिस इज दी मिनिंग ऑफ द मॅनेजमेंट. म्हणजेच काय, व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही सूत्रांचं नुकसान होऊ नये यासाठी कोणत्याही सूत्राचं, म्हणजे वेळ असावं किंवा पैसा असावा किंवा मेहनत असावी, यांचा खर्च होऊ नये यासाठी आपण काय करत असतो, यासाठी आपण व्यवस्थापन करत असतो. त्यालाच आपण व्यवस्थापन असे म्हटलेले आहेत, राईट. कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं, जेणेकरून आपले जे गोष्टी आहेत किंवा सूत्र आहेत त्यांचा हे होऊ नये, जास्त टाइम खर्च होऊ नये त्या गोष्टीसाठी. यासाठी आपण काय करत असतो, पूर्वतयारी करत असतो. म्हणजे आपण मॅनेजमेंट करत असतो, म्हणजे आपण व्यवस्थापन करत असतो. म्हणजे बेसिकली पूर्वतयारी आपण ऑलरेडी करत असतो, राईट. आता बघा, आता आपण बघूया फर्स्ट वर्ड कडे. फर्स्ट वर्ड इज व्हॉट, फर्स्ट वर्ड इज दी डिझास्टर. फर्स्ट वर्ड इज डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती. फर्स्ट वर्ड इज आहे आपलं आपत्ती. फर्स्ट वर्ड इज डिझास्टर. सो सी, व्हॉट इज द डिझास्टर? Event, an event that causes the harm or causes the harm to our death or harm to our life. बेसिकली आपण जे बोलत होतो त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. म्हणजे अशी घटना जी आपल्याला इकॉनॉमिकल, म्हणजे अशी घटना जी आपल्याला आर्थिकदृष्ट्या, जैविकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आपले जे काही वस्तू आहेत त्यांना त्यांना नुकसानदायक असते. त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. म्हणजे आपत्ती. आपत्ती म्हणजे बेसिकली काय, आपत्ती म्हणजे डिझास्टर म्हणजे व्हॉट, की खूप असं भयंकर नुकसानदायक घटना होणे, त्याला आपण आपत्ती किंवा डिझास्टर असं म्हणतो. इन इंग्लिश वी कॅन से an event that causes we can say the loss of death, loss of economy,
loss of our source, losses of environment, and loss of our society. So in this thing and these things and laws of such things we can cause as under or we can say the event of this we can cause as the disaster. म्हणजे असा इव्हेंट जेणेकरून खूप काही असं अशी एखादी घटना म्हणजे इव्हेंट ओके अशी घटना असा इव्हेंट जेणेकरून आपल्याला इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या socially and we can say socially and our we can say जैविक दृष्ट्या म्हणजे the human life or the living organism basically ह्यांना harm पोहोचतं आणि त्यांचं नुकसान होतं त्याला आपण काय म्हणतो डिझास्टर असं म्हणत असतो राईट. तर या लोकांना आता डिझास्टर मॅनेजमेंटचं मिनिंग आपण समजूया. डिझास्टर मॅनेजमेंटचं मिनिंग काय तर या जी आपत्ती म्हणजे हा जो डिझास्टर जेणेकरून एवढे नुकसान आपले होतात आहे तर या नुकसानांना कमी करणं किंवा अशा प्रकारची अरेंजमेंट करणं की त्यांच्यामुळे होणारं नुकसान हे कमी होणं त्याला आपण काय म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट. त्याला आपण काय म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट. बघा म्हणजे बघा आपण एवढे आपत्ती बघितलं आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे एखादी अशी घटना की जेणेकरून खूप काय नुकसान होतं ते जैविक नुकसान होत आहे आर्थिक नुकसान होत आहे सामाजिक नुकसान होत आहे एवढे सगळे नुकसानांचं नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी जो आपण पूर्ण नियोजन करतो त्याला आपण काय म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणत असतो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असं म्हणत असतो. ठीक आहे. So what we are doing in disaster management, we are in the disaster management, we are arranging or we can say pre-arrange ourselves to reduce the we can say that reduce the harmfulness or the things that are going to happen or that we can say म्हणजे जे काय अशा प्रकारचे आपण अरेंजमेंट करतो जेणेकरून की जे काय नुकसान आपलं होणार वी कॅन कंट्रोल द लॉसेस अँड द प्री अरेंजमेंट ऑफ द लॉसेस ऑफ द डिझास्टर दॅट वी कॉल्ड ॲज द डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे बघा इथे एक थोडीशी डेफिनेशन पण असे झालेलं की व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट प्री अरेंजमेंट ओके द प्री अरेंजमेंट ऑफ द लॉसेस ऑफ डिझास्टर इज कॉल्ड ॲज अ डिझास्टर मॅनेजमेंट. अशा प्रकारचं सुद्धा आपण डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आता नेक्स्ट आपण बघूया की कोणते कोणते डिझास्टर आहेत. तो डिझास्टर आर बेसिकली द टू टाइप्स ते आपण बघणार आहोत पुढे पुढे कसे आहेत आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे डेफिनेशन आज आपण इथे बघितलेली आहे. ठीक आहे. Yeah. So basically, we will look at we will talk about the disaster, and the first disaster is for us that is the earthquake, and earthquake is basically the natural disaster. So there are the disaster. There are the two types of disaster. जशा प्रकारे आता पोल्युशनचे दोन टाइप होते एक नॅचरल पोल्युशन आणि एक मॅनमेड पोल्युशन त्याप्रमाणे डिझास्टर पण दोन आहेत तसे एक मॅनमेड डिझास्टर अँड दी वन इज नॅचरल डिझास्टर म्हणजे काय की नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती अशा प्रकारचे दोन्ही आपत्ती आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आहेत म्हणजे म्हणजे आपण त्याचा अभ्यास करू शकतो. परंतु या पाठामध्ये आपण बेसिकली कोणते कोणते आपल्याकडे आपत्ती आहेत कोणते कोणते डिझास्टर वी आर गोइंग टू स्टडी दॅट वी विल लुक ॲट. तो फर्स्ट डिझास्टर आपल्याकडे आहे अर्थक्वेक आणि अर्थक्वेक इज व्हॉट अर्थक्वेक इज द नॅचरल डिझास्टर. अर्थक्वेक इज दी बेसिकली नॅचरल डिझास्टर. ओके नॅचरल डिझास्टर डी मी इथं लिहितो नॅचरल डिझास्टर. ओके. तो अर्थक्वेक इज द बेसिकली नॅचरल अर्थक्वेक म्हणजे काय भूकंप. अर्थक्वेक म्हणजे काय भूकंप. सो ओके the earth is shaking quickly that we call as the earthquake. So बघा the sudden vibration on the earth and shaking of the earth surface ground is called the earthquake. So बघा the sudden vibrations on the earth and the shaking of the earth surface on the ground is called the earthquake. So बघा अशा प्रकारचं एवढं मोठी गोष्ट इथे झालेली आहे. And this causes the seismic waves leading the movement of the earth surface like tremors and the shaking or it goes up and down. So बघा बेसिकली कसं होतं की आपण अर्थक्वेक मध्ये अर्थक्वेक कोणामुळे येतात तर सेस्मिक वेव्ह म्हणजे किरणोत्सारी जे आपण बेसिकली बोलू शकतो व्हॉट वी कॅन से ओके. सो भूपृष्ठ आणि साहजिकच त्यांचा भूपृष्ठ हादरत असतो. तर त्यांच्यामुळे एक जी वेळ किरणोत्सारी आपण हे बोलू शकतो काय म्हणू शकतो लाटा, भूकंप लाटा ज्याच्यातून सेस्मिक वेव्हज आपण बेसिकली बोलू शकतो. सेस्मिक वेव्हज, भूकंप लाटा. तर त्या भूकंप लाटामुळे बेसिकली आपण बोलू शकतो, की हे जी अर्थ आहे, आपली जी अर्थ आहे ती कशी होत जाते? अर्थ एकतर अशी पुढे-मागे हलत असते. ओके. पुढे-मागे म्हणजे अशी पुढे-मागे, पुढे-मागे अशी हलत असते किंवा अप अँड डाउन अशा प्रकारे सुद्धा हालत असते. तर देअर आर दी सर्टन टाइप्स ऑफ वेव्हज
जे सेस्मिक वेव्ह देअर आर द 3 टाइप्स ऑफ वेव्ह ते तुम्हाला नेक्स्ट इयरला आहेत. 9th मध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला आहेत ते वेव्हज कोणत्या-कोणत्या पद्धतीचे वेव्हज आहेत. तर देअर आर 3 टाइप्स ऑफ वेव्ह. आतासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा. तर त्यांच्यापैकी एक जी वेव्ह आहे ती आपल्याला पुढे-मागे ढकलत असते आणि सेकंड जी वेव्ह आहे ती आपल्याला अप एंड डाउन अशा प्रकारची ढकलत असते. अशा प्रकारचे तिच्या मूव्हमेंट त्याच्यामुळे अशा प्रकारचे मूव्हमेंट्स किंवा हालचाली होत असतात. तर बघा ह्या ज्या हालचाली आहेत, तर बघा भूकंप आपल्याला बघा, आपल्याला जर कोणी अचानक हलवलं किंवा आपण जर अचानक हललो, तर आपण काय होऊ शकतो? इधर पडू शकतो, नाहीतर आपला तोल जाऊ शकतो. अशा प्रकारची घटना होत असते. तर त्याचप्रमाणे ज्या अर्थला जेव्हा शेकिंग करत असतात किंवा अर्थला अप अँड डाउन करतो, तर अर्थ सुद्धा अर्थवर जे काही जे सामान असतं, बघा झाडं असतील किंवा रस्ते असतील किंवा इमारती वगैरे असतील तर किंवा घरे वगैरे असतील, ते काय होतं क्रॅक होण्याची शक्यता असते. ते काय होतं क्रॅक होण्याचे किंवा त्यांना भेगा पडायचे किंवा ते तुटण्याची शक्यता असतातच. बघा बॅक टू द बिल्डिंग. आता बघूया. The shocks and the waves form in the interior of the earth and spread on the surface in all the directions. The central point of the earthquake is the point above the epicenter on the earth's surface, and this strong, we can say the convulse or the waves are the first reaching to the epicenter, and therefore the major loss occur near to that area. तर बघा याच्यामध्ये बेसिकली त्याने काय सांगितलं की व्हॉट इज द थिंग सी वेअर दी अर्थक्वेक हॅपन म्हणजे ज्या ठिकाणी आपण बोलतो हा जो फोकल पॉइंट आहे हा फोकल पॉइंट या फोकल पॉइंटला काय होतं अर्थक्वेक हॅपन होतो. या फोकल पॉइंटला अर्थक्वेक अर्थक्वेक म्हणजे भूकंप घडत असतो. म्हणजे त्यामध्ये सेस्मिक वेव्हज आहेत. त्यामध्ये सेस्मिक वेव्हज म्हणजे जे भूकंप लाटा आहेत, ते भूकंप लाटा एकमेकांना आदळू शकतात किंवा तिथं भूकंप लाटा एकमेकांना आदळतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की तिथला पूर्णतः एरिया काय होतात एक लाटामय होऊन जातो आणि त्याच्या सगळ्यामध्ये भूकंपाची निर्मिती होते. बघा 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 जर इफ सपोज 2 कोणतीतरी खूप जास्त ताकदवाली गोष्ट एकमेकांवर आदळली, तर आपल्याला बघा आपण मूव्हीमध्ये बघितलं असतो किंवा कोणत्या-कोणत्या पिक्चरमध्ये आपण बघितलेलं असतं. तर तेव्हामध्ये काय होतं, की जर एखादा म्हणजे बेसिकली जे बघा त्याप्रमाणे आपण रामायण वगैरे याच्यामध्ये बघतो, की 2 बाण जर एकमेकांना लागले, तर ते एकदम असा भूकंप किंवा एकदम हादरवतात. तर त्याप्रमाणेच आपण ऑलरेडी पिक्चर्स वगैरे त्याच्यामध्ये बघितलं. त्याचप्रमाणे सिनेरिओज आपला फोकल पॉइंटला सुद्धा होतं. जेव्हा इफ सपोज 2 सेismic वेव्हज एकमेकांना आदळली, तर त्या ठिकाणी काय होतं, एक थोडासा ब्लास्टचा सिनेरिओ तिथे क्रिएट होऊन जातो आणि त्या ब्लास्टच्या सिनेरिओ क्रिएट झाल्यामुळे काय होऊ शकतो, तर तिथला जो सर्फेस आहे, इन्क्लुडिंग तिथला जो होल एरिया, तो काय होतो त्याच्यामध्ये वेव्हज निर्माण होतात. त्याच्यामध्ये सेस्मिक वेव्हज निर्माण होत असतात. बघा, सेस्मिक वेव्हज निर्माण होत असतात आणि ह्या सेस्मिक वेव्हज बघा, त्या सेस्मिक वेव्ह निर्माण होत असतात आणि त्या सर्टन एरियापर्यंत जात असतात. परंतु फोकल पॉइंट पासून जी फर्स्ट वेव्ह असते किंवा पहिली जी तरंगी असते किंवा फर्स्ट तरंग आपण जे बोलतो, जी सर्वप्रथम ग्राउंडला पोहोचते म्हणजे ग्राउंड आणि तिथला ओके बघा ग्राउंड आणि तिथला जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये सर्वात कमी असतो. आता बघा फॉर एक्झाम्पल आता इथलं फोकल पॉइंट आहे ओके. तुम्ही जरा झूम करतो. आता इथं फोकल पॉइंट आहे. इथं इथं फोकल पॉइंट इथून इथे जायला वेव्हला, इथून इथं जायला वेव्हला आणि इथून इथं जायला वेव्हला. तर वेव्हला सर्वात कमी टाईम कुठे लागणार? तर वेव्हला सर्वात कमी पॉइंट एला लागणार, बीला लागणार का सीला लागणार? वेअर द वेव्ह टेक द लेस टाईम टू रीच द पॉइंट A. एक्झॅक्टली द पॉइंट इज ए. द ए म्हणजे एला वेव्ह पोहोचायला सर्वात कमी टाईम लागेल. तर त्या मोमेंटला जो पॉइंट ए आहे त्याला काय म्हणतात? एपिसेंटर असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? एपिसेंटर असं त्यांना म्हणतात. एपिसेंटर त्याला असं म्हणत असतात. राइट? तर बघा या एपिसेंटरवर असलेल्या जी काही गोष्ट आहे, ओके. या एपिसेंटरवर असलेल्या जी काही गोष्ट आहे, तिला सर्वात जास्त नुकसान होत असतं. तिला सर्वात जास्त नुकसान होत असतात. त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जी तीव्रता होते किंवा त्या ठिकाणी जी इंटेन्सिटी असते कोणाची अर्थक्वेकची ती जास्त असते. द इंटेन्सिटी इज दी मच हाय दॅन द युजुअल or much higher than the area of the other areas we can say to the एपिसेंटर म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द अर्थक्वेक ॲट द एपिसेंटर इज मच हाय. तर बघा ती खूप जास्त असत आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग तेच आपल्याला ते सांगत आहे आणि या एरियामध्ये मेजर लॉस म्हणजे जास्तीत जास्त लॉस सुद्धा इथेच होत असण्याचं आपण बघू शकतो. आणि जास्तीत जास्त लॉस आहे तिथेच होण्याचं आपण बघू शकतो. राइट. सो एक तर ते आहे आणि त्याच्यानंतर आपले जे जसं मी तुम्हाला बोललो होतो, की देअर आर द 3 टाइप्स ऑफ वेव्ह, द 3 टाइप्स ऑफ सेस्मिक वेव्ह. तर नेक्स्ट टाईम म्हणजे इन द 9th स्टँडर्ड यू विल लर्न अबाउट की कोणते-कोणते अजून नुकसानदायक आहे आणि कोणते-कोणते कसे आहेत. राइट.
फॉर द 8th स्टँडर्ड आतापर्यंत तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, की एपिसेंटर कशाला म्हणतात? एपिसेंटर जो फोकल पॉइंट असतो, ज्या ठिकाणी अर्थक्वेक घडतो किंवा जिथे-जिथे आपण इन शॉर्ट आपण अदर वर्ड्समध्ये बोलूया, ज्या ठिकाणी तिचा ब्लास्ट होतो किंवा ज्या ठिकाणी अर्थक्वेक घडतो, त्या ठिकाणाहून जो सर्वात जवळचा जो पॉइंट असेल अर्थच्या, ओके. हे बघा अर्थक्वेक असो अर्थक्वेक बेसिकली काय असतो? तो अंडर द लँड आपण म्हणजे जमिनीच्या खाली झालेला आपण बघू शकतो. बघा, जमिनीच्या खाली झालेला जो अर्थक्वेक असतो, त्याच्यातून सर्वात जवळचा जो पॉइंट असेल अर्थच्या, त्याला आपण एपिसेंटर असं म्हणतो. बघा, ज्याप्रमाणे आपण बघितलं तर कोणता पॉइंट आता मला सांगा पॉइंट ए, पॉइंट बी. आता हा आपण बेसिकली पॉइंट ए पकडूया. हा वाला पॉइंट आपण बी बोलूया आणि हा वाला पॉइंट सी बोलूया. आता तुम्ही सांगा कोणता पॉइंट आपला लवकर कनेक्टेड असेल? तर पॉइंट बी, राइट. पॉइंट बी असेल जो सर्वात नियर बाय असेल टू दॅट फोकल पॉइंट. त्या फोकल पॉइंटला सर्वात जवळचा पॉइंट बी असेल. तर त्या पॉइंट बीला सर्वात जास्त आपण बोलवतो नुकसान झालेलं किंवा नुकसान झालेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट? नेक्स्ट पॉइंट इज दिस. Shocks occur due to the earthquake can be mild and intensified acute. बघा, intensified or acute. On the earth, the mild earthquake occurs on the large number than the intensified or the runners. म्हणजे बघा, अर्थ म्हणजे ते काय सांगतं की शॉक म्हणजे जे काय अर्थक्वेक येतो तो कसा येतो? एकदम कमी येतो, नाहीतर मग एकदम जास्त म्हणजे थोडा मध्यम प्रमाणे आणि कमी प्रमाणात तो येत असतो. आणि जे छोटे-छोटे धक्के असतात, छोटे-छोटे असतात बघा, आपण नेहमी जर न्यूज चॅनल आपण बघत असेल तर गुजरात या ठिकाणी आपल्याला छोटे-छोटे काय म्हणतो की छोटे-छोटे झटके लागत आहेत. त्याच्या प्रमाणचे न्यूज आपण नेहमी ऐकत असतो. म्हणजे छोट्या-छोट्या प्रमाणात भूकंप आलेला, कमी प्रमाणात भूकंप आलेला आपण नक्की तिथे पाहू शकतो. तर अशा प्रकारची गोष्ट नेहमी घडतच असते. बघा, परंतु एव्हरी डे द अर्थक्वेक्स आर नोटीस्ड टू द सम ऑफ द अदर प्लेसेस ऑन द अर्थ. According to the observation, the National Earthquake Information Center, every year nearly the 12,400 to the 14,000 earthquakes occur on the earth. That refers to the www.traceeducation or trace.education. From this to the notice that earth is continuously vibrating. म्हणजे बघा ह्याच्यावरून काय कळतं? तर बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की काय ते एकतर ते जे भूकंप येतात ते भूकंप हे बेसिकली एकदम जास्त प्रमाणात येतात जे नुकसानदायक येतात ज्याच्यामुळे घरं वगैरे पडतात, रस्ते वगैरे तुटतात. अशा प्रकारचे एकदम नुकसानदायक असतील नाहीतर मग एकदम हलके जे फक्त आपल्याला हलवून जाते. म्हणजे थोडासा धक्का दिल्याप्रमाणे आपल्याला आता बघा आपण चालत आहात आणि आपल्याला कोणतरी खूप जोरात धक्का दिला, तर आपण काय करू शकतो? पडू शकतो आणि जर चालताना आपण फक्त जर कोणाला नॉर्मल धक्का दिला, तर काय होऊ शकतं? तर तो थोडासा त्याचा तोल हादरेल, राइट? तर त्याचप्रमाणे अर्थक्वेक सुद्धा तसेच असतात, की जे माईल्ड म्हणजे काय, की आपण बोलू शकतो, की माईल्ड म्हणजे काय थोडा कमी प्रमाणात किंवा थोडा ह्याच्यामध्ये इंटेन्सिटीमध्ये अर्थक्वेक हे नेहमी चालूच असतात आणि हे अर्थक्वेक बघा, अर्थक्वेक हे हे अर्थवर किती येत असतात इयरली 12,400 ते 14,000 एवढे नंबर म्हणजे 12,400 टू 14,000 एवढा मॅक्स नंबर पर्यंत अर्थक्वेक्स आपल्या अर्थवर, होल अर्थवर येत असतात. म्हणजे कुठे ना कुठे म्हणजे एव्हरीडे म्हणजे आज जर गुजरातला असेल, तर काल कुठेतरी दुसरीकडे असेल. त्याच्यानंतर कुठेतरी अमेरिकेमध्ये असेल, युरोपमध्ये असेल, रशियामध्ये असेल, जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका किंवा आपला इंडियामध्ये कुठेही तो अर्थक्वेक कसेही जनरेट होऊ शकतो. सो धिस इज द थिंग म्हणजे बघा ह्याच्यामुळे या फेनॉमेनॉमुळे किंवा या नंबर्समुळे एकच आपण डायलॉग बोलू शकतो किंवा एकच सेंटेन्स आपण बोलू शकतो. काय? की अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. अर्थ हे सतत हालत आहे आणि अर्थ म्हणजे पृथ्वी ही सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत आहे. पृथ्वी ही कमी अधिक प्रमाणात कंप पावत आहे. म्हणजेच अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. ठीक आहे. आता बघा हे आपल्याला व्हायब्रेशन होत आहे कशामुळे कळतं? जस्ट टेल मी. आपल्याला व्हायब्रेशन होत आहे हे तर ठीक आहे. आता जर कंटिन्युअसली व्हायब्रेशन होत आहे, तर आपल्याला दरवेळेस थोडी वाटतं, की हां, आता भूकंप येत आहे. आता इव्हन दो काही-काही काही-काही छोटे एवढे छोटे अर्थक्वेक असतात, की ते बेसिकली काय करतात, आपला जो ग्लास आहे, ग्लासचं पाणी फक्त हलवतात आणि बस ते शांत होऊन जातात. जो शांत आपला ग्लास आहे, तो ग्लास जागेवरून थोडंसं हलतो आणि अर्थक्वेक निघून जातं. तर एवढा जर हलका जर अर्थक्वेक असेल, तर आपल्याला थोडा नोटिसेबल होईल का? द अँसर इज नो. तर त्यासाठीच आपल्याला काहीतरी एक गॅजेट लागतो किंवा आपल्याला एक असं ऑब्जेक्ट लागतं, गॅजेट लागतं, की जेणेकरून आपल्याला कळेल, की कशामुळे
कशामुळे आय मीन केवढा अर्थक्वेक आलेला आहे ते आपल्याला कळेल, राइट? तर यासाठी बघा, अर्थक्वेक कशामुळे येतो आणि अर्थक्वेकला आपण काय म्हणतो? इन अदर वर्ड आपण स्वतः दुसऱ्या भाषेमध्ये बोललो तर सेस्मिक वेव्हज आपण अर्थक्वेकला बोलू शकतो. म्हणजे त्याला आपण भूकंप लाटा असं आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा, तर याच भूकंप लाटावरून याच नावावरून आपण काय ठेवलेलं आहे? तर सेस्मोमीटर. तर सेस्मोमीटर म्हणजे सेस्मिक वेव्हजची इंटेन्सिटी काउंट करणारा जो काही ऑब्जेक्ट आहे किंवा जो काही उपकरण त्याला आपण सेस्मोमीटर असं म्हटलेलं आहे. आणि सेस्मोमीटरचे 2 टाइप्स आहेत. व्हर्टिकल सेस्मोमीटर आणि हॉरिझॉन्टल सेस्मोमीटर, राइट? तर बघा, भूकंप लाटा मोजण्याचं जो उपकरण आपल्याला लागतं त्याला आपण काय म्हणतो? भूकंप मापक यंत्र असं आपण म्हणतो. आणि मापक यंत्र हे 2 प्रमाणात आहे. एक उभे भूकंप मापक आणि एक आडवे भूकंप मापक होय. तर बघा, नंतर आपण बघूया नंतर आपण बघूया द मशीन्स अँड द इन्स्ट्रुमेंट which record the earthquakes is called the seismograph and the seismometer and the accuracy or the accentuation or intensity is measured in the Richard scale. आणि ते कशामध्ये मापन केलं जातं? तर बघा, आपल्याकडे पट्टी आहे आणि पट्टीमध्ये आपल्याला काही ना काही एकक दिलेलंच आहे ना. वी हॅव द मीटर्स, वी हॅव द सेंटीमीटर्स. त्याचप्रमाणे सेस्मोमीटर्सला आपण कशामध्ये काउंट करतो? आपण रिचर्ड स्केल रिच्टर स्केल, रिचर्ड नॉट रिच्टर स्केलमध्ये आपण त्याला काउंट करत असतो. आणि दॅट वी कॉल्ड त्याचे जे एसेंट्युएशन आहे, मीन्स व्हॉट? त्याची इंटेन्सिटी आहे, ते आपण बेसिकली रिच्टर स्केलमध्ये आपण काउंट करत असतो. रिच्टर स्केल प्रोनाउन्सिएशन परत बघा, रिच्टर स्केल अँड एसेंच्युएशन दॅट वी कॉल्ड एन एसेंच्युएशन. दॅट इज एसेंच्युएशनचा मीनिंग इंटेन्सिटी म्हणजे तिची आर्द्रता, तिची ताकद. ठीक आहे. So this is one of the mathematical measurement unit or the effect of the earthquakes are mentioned below and study them carefully. तर बघा, आता त्याचे इफेक्ट आपण बघून घ्या. इफेक्ट कोणते कोणते? तर कॉजेस ऑफ अर्थक्वेक आपण पहिले जाणून घ्या. तर म्हणजे अर्थक्वेक आता समजा ज्याप्रमाणे आपण एकच हे बोललो होतो, की सेस्मिक वेव्ह जे एकमेकांवर आदळले, तर त्याप्रमाणे अर्थक्वेक आणि तिथे एक छोटासा मोठा एक ब्लास्ट होण्याचे चान्सेस असतात. परंतु ते तर एक कारण झालं, पण त्याच्यापुढे पुढे पण असं काही-काही कारण आहेत, ते पण आपण बघणार आहोत. तर बघा, कोणते-कोणते? व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय? की ज्वालामुखीचा उद्रेक किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकमुळे सुद्धा भूकंप येण्याचे चान्सेस असतात. नंतर स्ट्रेस ऑफ द बिग डॅम्स ऑन द अर्थ म्हणजे बघा, जे मोठे-मोठे धरण जे आपण बांधतोय, मोठे-मोठे धरण जे आपण बांधतोय, त्याच्यामुळे सुद्धा अर्थवर ताण पडत असतो. बघा, मोठे-मोठे धरण काय करतात? मोठे-मोठे धरण हे बेसिकली पाणी अडवून ठेवत असतात. बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलो, इफ सपोज ही नदी आहे आणि इथं मी खूप मोठा असा डॅम बांधलाय. इथं मी खूप मोठा असा डॅम बांधला. तर जो नदीचं पाणी काय होईल? नदीचं पाणी इथं साठून, इथं साठून तो पूर्ण इथपर्यंत तो येऊन जाईल आणि इथपर्यंत तो पूर्ण साठून जाईल. ओके. म्हणजे आपण आडवी फिगर बघतोय. ओके. तर मी आय विल गिव्ह यू दिस थिंग टू सी. इफ सपोज ही लँड आहे. इफ सपोज मी तुम्हाला जरा कलरफुल दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. इफ सपोज ही लँड आहे. ओके. लँडवरती आपण काय केलेलं लँडवरती मी एक डॅम बांधलेला. तो डॅम हा म्हणजे नदीची लँड आहे आणि बेसिकली तो डॅम मी एवढा मोठा बांधलेला आहे. तो डॅम मी एवढा मोठा बांधलेला म्हणजे कारण तो ह्याच्यामध्ये पण असतो. ठीक आहे. थोडा जमिनीमध्ये सुद्धा असतो. एवढा मोठा लँड मी बांधला आणि पुन्हा इथं बेसिकली साधी लँड या साइडला साधी लँड. तर इथं मी एल लिहितो लँड आणि इथं आपण लिहूया आर एल म्हणजे रिव्हर लँड आपण बोलूया आणि रिव्हर ही बेसिकली केवढी आहे तर रिव्हर त्याच्यामध्ये किती फ्लो होत आहे तर रिव्हर ही साधारणतः एवढी फ्लो होत आहे परंतु ती थांबल्या कारणाने आणि बघा एखादा जर एक ओढा चालत असेल जर त्याच्यावरती आपण जर पाय ठेवला तर काय होणार तो पाणी तिथला वाढत जाणार ठीक आहे तर त्याचप्रमाणे जो नदीचा पाणी हा जेवढा पहिले एवढा असतो नंतर तो साठून एवढा होऊन जातो नंतर तो अजून साठून एवढा होऊन जातो आणि जेव्हा तो साठून जरा जास्त होतो किंवा जास्त होऊन जातो तेव्हा काय करतायत या डॅमचे जे वरती दरवाजे असतात ते दरवाजे डोरचे ते ओपन केले जातात जेणेकरून तो डॅमचा पाणी हा बाहेर पडेल आणि डॅम हा पुन्हा थोडासा खाली होऊन जाईल बघा आपण काय करतो जर बादली ओव्हरफ्लो झाली असेल किंवा बादली जर जास्त वाढली असेल म्हणजे बादलीतलं पाणी जास्त वाढलं असेल तर आपण काय करतो बेसिकली बादलीतलं पाणी थोडंसं काढून टाकतो त्याचप्रमाणे हे सुद्धा एक मेकॅनिझम आहे परंतु बघा ज्यावेळेस एवढ्या प्रमाणात आता बघा ज्यावेळेस आता मी कलर चेंज करतो
त्यावेळेस एवढ्या प्रमाणात पाणी साचलेलं असतं, त्यामुळे येणारा जो प्रेशर आहे, त्यांच्यामुळे येणारा जो प्रेशर आहे, हा पण कसा होतो लँडवरती पडत असतो. येणारा जो प्रेशर आहे आणि पाण्याचा जो प्रेशर आहे, हा लँडवरती पडत असतो. ठीक आहे. त्यामुळे सुद्धा भूकंप येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सुद्धा भूकंप येण्याचे चान्सेस असतात आणि ते कुठे ना कुठे काय होतात, तो जो प्रेशर आहे, तो जो प्रेशर आता समजा आता जर सपोज ही लँड आहे, याच्यावरती आपण प्रेशर पाण्याचा प्रेशर खूप जोरात आणि ती ती जमीन बेसिकली काय होते जाते, दाबली जाते. एक प्रकारे दाबली जाते आणि ते दाबल्या कारणामुळे तिथले जे सेस्मिक वेव्हज आहेत, म्हणजे खालचे जे म्हणजे जमिनीखालचे जे काही सेस्मिक वेव्हज आहेत, तर जमिनीखालचे जे काही आपण बोलूया सेस्मिक वेव्हला मी कलर चेंज करतो. सेस्मिक वेव्हज आहेत. ते सेस्मिक वेव्हज बेसिकली कसे होऊन जातात, त्यांच्यावरती सुद्धा एक प्रेशर पडतं आणि त्यानुसार सुद्धा भूकंप येण्याचे चान्सेस असतात. त्यानुसार सुद्धा भूकंप येण्याचे चान्सेस हे असतात. तर बघा, दिस इज द थिंग. नेक्स्ट आपण बघूया मायनिंग. मायनिंग म्हणजे खोदकाम करणे. मायनिंग करणे म्हणजे खोदकाम करणे होय. म्हणजे बघा म्हणजे बघा वेगवेगळे वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण धातू वगैरे हे गोळा करण्यासाठी वेगवेगळे मेटल्स वगैरे वेगवेगळे ऑब्जेक्ट्सचे खाणकाम बेसिकली त्याला आपण बोलतो वेगवेगळे ऑब्जेक्ट्स वगैरे गेन करण्यासाठी ऑब्जेक्ट म्हणजे बेसिकली आयर्न आपण बोलू शकतो किंवा आपण स्टील किंवा गोल्ड आपण बोलू शकतो. हे सगळे कलेक्ट करण्यासाठी कुठून कलेक्ट होतात? मायनिंग मधून करत आणि प्लस सर्वात मोठा किंवा एखादा रिझन आपण बोलतो नेक्स्ट वाला तो आहे अंडरग्राउंड ऑटोमिक टेस्ट. ऑटोमिक टेस्ट बघा ॲटॉमिक बॉम्ब जो अंडरग्राउंड ऑटोमिक टेस्टमुळे सुद्धा बिकॉज जेव्हा पण तो एखादा ऑटोमिक बॉम्ब हा ब्लास्ट होतो म्हणजे एखादा अणु बॉम्ब जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा त्याच्यापासून येणारी जी एनर्जी आहे त्याच्यापासून येणारी एनर्जी ही अफाट असते. अफाट असते म्हणजे तुम्ही विचार करा एखादं शहरचं शहर उद्ध्वस्त करू शकतो ऑटोमिक बॉम्ब. तर एखादा एखादा बॉम्ब ऑटोमिक बॉम्ब शहरचं शहर उद्ध्वस्त करू शकतो. म्हणजे विचार करा जर तो जमिनीमध्ये केला तर तो नक्कीच भूकंपाच्या कारणीभूत ठरू शकतोच आणि तो ठरतोच. राइट? आणि नंतर आपण बघूया द वॉटर वी कॅन से द percolate through the cracks of the earth and during the tremendous heat the water convert into the streams and the streams form the tries to come out from the loose and earth सरफेस कॉज दी अर्थक्वेक म्हणजे बघा काय होत जातं जर एखादी जी कडा एखादी जी कडा किंवा एखादा क्रॅक हा जमिनीच्या खूप खालपर्यंत गेलेला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं म्हणजे खूप खालपर्यंत म्हणजे एकदम खालपर्यंत आपण बघा ह्याबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया ओके या फिफ्थ वाला जो सिनेरिओ आहे त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलून घेणार आहोत. आपला टाइम संपत आलाय तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलून घेऊया ठीक आहे.